नमस्कार. मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमचा वाढदिवस सांगतो की तुम्ही किती वर्ष जगणार. तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य हे तुमच्या वाढदिवसातच लपलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊया. मित्रांनो, दीर्घायुष्याचं रहस्य तुमच्या वाढदिवसातच लपलेलं आहे. आयुष्याची कोणती वर्ष आनंदी किंवा दुःखी असतील, तुम्ही लोकांच्या राशी आणि जन्मतारखेनुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही ऐकले असेल. परंतु तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा देखील असते, जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्वात आणि गुणामध्ये देखील प्रतिबिंबित होत असते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार ज्या आठवड्यात तुमचा जन्म झाला त्या आठवड्याच्या दिवसानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. आणि वैदिक शास्त्रानुसार वय शोधण्यासाठी काही नियम तयार केले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे एखाद्याच्या जन्माच्या आधारे वय शोधणं. आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वयानुसार वय मोजण्याच्या पद्धतीचे वर्णन देखील केले गेले आहे. शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे वय त्याच्या जन्माच्या वेळेवर आणि त्याच्या आयुष्याच्या कोणत्या वर्षात त्याला मृत्यूप्रमाणे दुःख भोगावे लागते यावर आधारित असेल. अधिक माहितीसाठी मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्याचप्रमाणे चॅनलची सदस्यता सुद्धा घ्या. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेल्या लोकांना काय भोगावं लागतं किंवा त्यांचं भविष्यात काय त्यांच्यासाठी तयार असतं हे बघूया. तर सर्वात प्रथम सोमवारी या दिवशी जन्मलेले लोक नेहमीच समाजात चर्चेचा विषय असतात. परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते. त्यांना बरेचदा अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि असे असूनही हे लोक हसत राहतात आणि खूप गोड असतात. चंद्राशी असलेल्या संबंधामुळे त्यांचं मन अस्वस्थ राहतं आणि सतत आपले विचार ते बदलत राहतात. हे लोक बुद्धिमान असतात, कलाप्रेमी आणि धाडशी सुद्धा असतात आणि आनंद आणि दुःखात हे लोक सारखेच जगतात. सोमवारी या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरणशक्ती मात्र खूप तीक्ष्ण असते, परंतु त्यांच्यात खूप संयमाची कमतरता असते. सोमवारी जन्मलेल्या व्यक्तींचं वय साधारणतः 84 वर्ष मानलं जातं. त्यांच्यासाठी पहिल्या महिन्यात एक धोका असतो आणि या जन्मापासून 7व्या आणि 27व्या वर्षी म्हणजेच तो त्यामध्ये गंभीरपणे ग्रस्त होऊ शकतो. आता बघूया मंगळवारी जन्मलेले लोक संतप्त, शक्तिशाली, शिस्तप्रिय, प्रेमळ, ऊर्जा आणि नवीन कल्पनांना पाठिंबा देणारे असतात. त्याचबरोबर मंगळवारी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो. या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळे पार करून नेहमीच प्रगतीच्या मार्गावर असतात. असे लोक त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यांच्या वैवाहिक जीवनात वारंवार भांडणे होत असतात. मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचं वय साधारणतः 74 वर्ष मानलं जातं, परंतु जन्मानंतर दुसऱ्या वर्षी ते धोकादायक म्हणजेच त्यांना संकटांना सामोरे जावं लागतं. या वर्षात मोठा अपघात होण्याची त्यांची शक्यता असते. आता बघूया तिसरा क्रमांक म्हणजे बुधवारी जन्मलेले लोक बहुप्रतिभावान आणि तीक्ष्ण बुद्धीचे असतात आणि ते इतरांशी वक्तृत्वाने बोलणे बंद करतात. बुध ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो. हे लोक त्यांच्यावर विशेषतः त्यांचे पालक आणि भावंडावर खूप प्रेम करतात. नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतून लवकरच बाहेर देखील पडतात आणि पैसे कमावण्यात यशस्वी सुद्धा होतात. हे लोक साधारणतः 64 वर्षापर्यंत जगतात. या लोकांना जन्मापासून 8व्या महिन्यात आणि 8व्या वर्षात मोठा धोका
उद्भवू शकतो. म्हणजेच त्यांना मृत्यूप्रमाणे दुःख भोगावं लागतं. या दिवशी जन्मलेले लोक महत्त्वाकांक्षी तर असतात, त्याचबरोबर गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण काळाला मोठ्या शहाणपणाने आणि ध्येयाने सामोरे देखील जातात. त्यांचं धाडस आणि तर्कबुद्धीसमोर कोणीही उभं राहू शकत नाही. ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडू शकतात आणि म्हणूनच लोक त्यांच्याकडून पटकन प्रभावित होतात. हे लोक चांगले मित्र देखील बनवतात, त्यामुळे त्यांना नेहमी मित्राकडून आनंद मिळतो. आता बघूया गुरुवार. गुरुवारी जन्मलेले लोक उंच, गोरा रंग आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. गुरुवारी जन्मलेले लोक कोणत्याही अडचणीचा सामना करण्यासाठी खूप हुशार आणि धाडसी असतात. कोणीही खूप लवकर प्रभावित होऊ शकतात. त्यांचा जो मित्रपरिवार आहे, त्यांचा मित्रपरिवार हा खूप चांगला आणि समर्पित असतो. त्यांना वयाच्या 7व्या वर्षी, 12व्या वर्षी, 13व्या वर्षी, 16व्या वर्षी आणि 30व्या वर्षी समस्या येऊ शकतात. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचं वय साधारणतः 84 वर्ष मानलं जातं आणि त्यांच्यासाठी 7वा महिना आणि जन्मल्यानंतरचे 13वे आणि 15वे वर्ष वेदनादायक, अतिवेदनादायक असतं. जर ही वेळ निघून गेली ना, तर ती व्यक्ती पूर्ण जीवन जगते. आता बघूया शुक्रवार, म्हणजेच 5वा क्रमांक. शुक्रवार या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींच्या बोलण्यात गोडवा आणि साधेपणा असतो आणि वादविवादाचा द्वेष करणारे लोक मनोरंजनाच्या साधनावर अधिक खर्च करतात, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडतं. या लोकांना समृद्धीने भरलेले जीवन आवडतं. कला क्षेत्रात हे लोक स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात. प्रेमाच्या बाबतीत असे लोक एकाच ठिकाणी राहत नाहीत. त्यांच्या स्वभावात मत्सर अधिक असतो आणि त्यांचं वैवाहिक जीवन यशस्वी म्हटलं जाऊ शकतं. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवशी जन्मलेले लोक अतिशय चैतन्यशील, बुद्धिमान, मृदू स्वभावाचे, सहिष्णू आणि भावनिक असतात. त्यांच्यात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची आश्चर्यकारक क्षमता असते. माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना सामान्यतः जीवनाचे सर्व भौतिक सुख मिळते. ते परोपकारी सुद्धा असतात आणि इतरांना मदत करण्यास नेहमीच तयार असतात. हे लोक साहित्य, कला आणि संगीताचे प्रेमी असतात. त्यांच्या वयाच्या 20व्या आणि 24व्या वर्षी काही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. शुक्रवारला जन्मलेल्या लोकांना 60 वर्षाचे मानले जाते. त्यांच्यासाठी वयाची मर्यादा नाही आणि म्हणून 60 वर्षाची पूर्ण वय मिळवणे शक्य आहे. क्रमांक 6 शनिवार. शनिवारी जन्मलेले आणि आळशी आणि संकोच करणारे लोक. असे लोक कोणतेही काम करण्याची योजना बनवतात, परंतु त्या योजनानुसार काम करू शकत नाहीत. या लोकांना मित्र बनवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यांना कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकाकडून फारसा आनंद मिळत नाही. त्यांच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हे लोक त्यांच्या आनंदी स्वभावामुळे अस्वस्थ होत नाहीत. शनिवारी जन्मलेले लोक हलक्या गव्हाचे असतात आणि त्यांच्या स्पष्ट रंगाच्या कलेत कुशल असतात, परंतु त्यांचा स्वभाव संतप्त असतो. ते खूप लवकर लोकांशी जुळवून घेतात. त्यांना त्यांच्या सुराबद्दल खात्री आणि त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतारांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं, परंतु शेवटी विजय त्यांचाच होतो. त्यांना आयुष्यात अतिशय काळजीपूर्वक चालण्याची सवय असते, ज्यामुळे ते कधीकधी आळशी बनतात. त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्राशी प्रामाणिक देखील असतात. त्यांना कुटुंब आणि नातेवाईक आणि मित्राकडून फारसा आनंद मिळत नाही. त्यांना वयाच्या 20व्या वर्षी, 25व्या वर्षी आणि 45व्या वर्षी काही समस्या असू शकतात. शनिवारी जन्मलेल्या लोकांचं वय जास्तीत जास्त 100 वर्ष मानलं जातं. त्यांच्यासाठी जन्मापासून पहिला महिना आणि 13वे वर्ष वेदनादायक असते. 7वा वार म्हणजे रविवार हा सूर्यदेवाशी संबंधित आहे. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे.
सिंह म्हणजे सिंहाला स्वातंत्र्य आवडतं आणि म्हणून रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. सामान्यतः ते भाग्यवान असतात, कमी बोलतात आणि कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना आदर मिळतो. त्यांना धर्मातही रस आहे आणि ते कुटुंबातील सदस्य तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. जर या लोकांना नेतृत्वाचे काम जर सोपवले गेले तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम करतात. रविवार हा भगवान सूर्याचा दिवस असतो आणि या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः तेजस्वी, भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात. ते लोक कमी बोलतात, परंतु ते विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दाचा स्वतःचा प्रभाव असतो. त्यांना कला, साहित्य, शिक्षण आणि समुपदेशनाच्या क्षेत्रात सहज यश मिळतं. ते श्रद्धाळू असतात आणि नेहमीच त्यांचं कुटुंब, नातेवाईक आणि मित्राशी असलेलं नातं टिकून ठेवतात. वयाच्या 20व्या ते 22व्या वर्षी त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचं वय 60 वर्ष मानलं जातं. या लोकांसाठी जन्मापूर्वी आणि 6व्या महिन्यात आणि वयाच्या 13व्या आणि 22व्या वर्षात धोका आहे. या वयात त्यांना मृत्यूसारखी वेदनासुद्धा येऊ शकते. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.